हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक. तर आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, तर सर्वांनाच चीज फेवरेट असं चॉकलेट आईस्क्रीम मी आज तुम्हाला घरच्या घरी कसं बनवायचं, फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने चॉकलेट आईस्क्रीम कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण वापरणारे 3 इन्ग्रेडियंट आहेत. एक म्हणजे कंडेन्स मिल्क, व्हिपिंग क्रीम आणि कोको पावडर. तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच कंडेन्स मिल्क बनवू शकतो. तर त्यासाठी मी इथे 2 कप फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे. आपण त्याला छान मंद गॅसवरती गरम करून घेणार आहोत. तर इथे मी 1 कप साखर यामध्ये घालून घेणार आहे. तर इथे मी 2 कपासाठी 1 कप साखर असं प्रमाण इथे वापरलेलं आहे. दूध असं छान प्रकारे आपण इथे उकळून घ्यायचं आहे. दूध छान आटवत आलं की यामध्ये आता आपण बेकिंग सोडा घालणार आहोत. तो म्हणजे खायचा सोडा, आपला नेहमीचा सोडा. तर हा इथे मी 1/4 टीस्पून घेतलेला आहे. हे दुधामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला कंटिन्युअसली 10 ते 15 मिनिटं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत दुधाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण ह्याला कंटिन्युअसली हलवत राहणार आहेत. तर आता इथे आपण कंटिन्युअसली हलवत राहिल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्या दुधाचा कलर थोडासा येलोइश झालेला आहे. असं होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली ह्याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर आपण गॅसला बंद करून साधारण 15 ते 20 मिनिटासाठी हे कंडेन्स मिल्क थंड होऊन देणार आहोत. थंड झाल्यानंतर ह्याला एक थिकनेस येतो आणि बाहेरच्या सारखं आपलं घरच्या घरी कंडेन्स मिल्क सुद्धा तयार झालेलं आहे. तेवढा थिकनेस आलेला नाहीये, पण हे कंडेन्स मिल्क तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून साधारणतः 15 ते 20 दिवस स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरू शकता. तर चला तर मग आता आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया. तर इथे मी साधारण 2 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. व्हिपिंग क्रीम आपण छान बिटरनी फेटून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बिटर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा त्याला छान प्रकारे फेटून घेऊ शकता. आणि व्हिपिंग क्रीम तुमच्या जवळच्याच केक पार्लरमध्ये किंवा जिथे केकचं साहित्य व सामान भेटते तिथे तुम्हाला अगदी मिळून जाईल व्हिपिंग क्रीम. तर असं आपण व्हिपिंग क्रीमला 5 ते 6 मिनिट छान असं फेटून घेणार आहोत 2 मिनिट स्पीडवरती, आणि उरलेले 4 मिनिटं आपण त्याला फुल स्पीडवरती फेटून घेणार आहोत. इथे आपली व्हिपिंग क्रीम व्हिप करून झाल्यानंतर यामध्ये आता मी 1 कप कंडेन्स मिल्क घालणार आहे. तर इथे प्रमाण असं ठेवलं आहे की 2 कप व्हिपिंग क्रीम फेटल्यानंतर ह्यामध्ये 1 कप कंडेन्स मिल्क एवढं ह्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आता मी कोको पावडर घालून घेणार आहे. तर इथे आपण 3 टीस्पून कोको पावडर एवढे यामध्ये घालून घेणार आहेत. इथे आपण कोणताही कलर वगैरे न वापरता फक्त कोको पावडर यामध्ये टाकणार आहोत. कोको पावडर आपण टाकून झाल्यानंतर हे आपण छान मिक्स करून घेणार आहेत आणि चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आपण आता इथे थोडंसं चॉकलेट इसेन्स आपण घालणार आहोत.
जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स नसेल तर तुम्ही ह्यामध्ये आपलं डेअरी मिल्कचं चॉकलेट मेल्ट करून टाकू शकता, त्यामुळे त्याला अजून छान स्वाद येईल चॉकलेटचा. जर नसेल तरी ॲज इट इज ठेवलं तरीही चालेल. इंग्रेडियंट्स आपले टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्सअप व्हावेत यासाठी आपण ह्याला बीटरनी 2 ते 3 मिनिटं बीट करून घेणार आहोत. त्यानंतर आता हे आपलं जे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे हे आता मी एका टीनच्या डब्यामध्ये सर्व काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर एअरटाईट कंटेनर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता, पण इथे मी एक टीनचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण आता मी घालून घेणार आहे. आईस्क्रीम बॅटर पूर्णपणे भरून झाल्यानंतर आता ह्यावरती थोडेसे डेकोरेशनसाठी मी इथे चोको चिप्स वरून घालत आहे. मध्ये मध्ये टाकले तरी तुम्ही चालतील, पण मी वरून थोडेसे चोको चिप्स यावरती गार्निश करत आहे. आता आईस्क्रीमला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी एकदम एअरटाईट असं ह्याला करून ठेवणार आहोत. त्यासाठी मी इथे फॉईल पेपर वापरत आहे. फॉईल पेपर असा मी त्या साईजचा कट करून घेऊन त्याला रबरच्या साहाय्याने एकदम एअरटाईट करून घेणार आहे व फ्रीजमध्ये आपण त्याला 10 ते 12 तासासाठी स्टोअर करून ठेवणार आहेत. ते 12 तास झाल्यानंतर आता आपण आपली आईस्क्रीम ओपन करून घेऊया. किती छान प्रकारे तुम्ही बघू शकता की आपली इथे आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे ही आपली चॉकलेट आईस्क्रीम एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.